हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी बुक लिस्ट पाहणार आहोत। सोबतच मी तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी कोणते बुक्स वापरले होते किंवा कोणते बुक्स वापरून मी ही एक्झाम क्रॅक केली आहे, तलाठी एक्झाम क्रॅक केली आहे, त्याबद्दल मी तुम्हाला इथे माहिती देणार आहोत। सोबतच मी अदरही 2 एक्झाम क्रॅक केल्या, त्यासाठी पण मी कोणते बुक्स वापरले होते ते पण थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी इथे सांगणार आहोत। ठीक आहे, चला आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो, कोणतीही घाई न करता। हे माझे रिझल्ट आतापर्यंत 3 रिझल्ट आलेले आहे, पोस्टमन MTS आणि तलाठी। पोस्टमन MTS आणि तलाठी हा माझा टोटल स्कोर बघून घ्या, आउट ऑफ स्कोर किती पैकी होतो। आणि इकडे माझे घटकनिहाय आहे, सेक्शन वाईज किंवा सब्जेक्ट वाईज तुमचे माझे मार्क्स मी इथे दिलेले आहे। याचा प्रूफ माझ्या टेलिग्राम चॅनलवर मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे। सोबतच हे माझे फेल्युअर बघून घ्या, इथे माझा रिझल्ट आला नाही 2023च्या तलाठी भरतीमध्ये, परंतु इकडे स्कोर वगैरे बऱ्यापैकी चांगला आहे। ओके, त्यानंतर बघा मॅथ रिझनिंग आउट ऑफ मराठी 46, याच्या टियर 2 दिले आहे, टियर 1 क्रॅक करून टियर 2 दिलेले आहे। आता बघा, आपण आपल्या बुक लिस्टकडे सुरुवात करू। मी कोणते बुक्स वापरून तयारी केली होती ते पण तुम्हाला इथे सांगतो। मराठी विषयाचे बुक्स मी कोणते वापरले ते सांगतो। मी हे वापरलं होतं आणि हे, ठीक आहे। थोडक्यात दोन्हींचं मिक्स करून मी इथे तयारी केली होती। हे म्हणजे शब्दरत्न नव्हतं वाचलं, हे वाचलं होतं, ठीक आहे। शब्दरत्न नव्हतं वाचलं, यातून केलं होतं ते। तर मराठीसाठी तुम्ही शिंदे सरांचं, बाळासाहेब शिंदे सरांचं परिपूर्ण मराठी व्याकरण हे पुस्तक वाचा, किंवा मोरा वाळंबे सरांचं हे पुस्तक वाचा। हे दोन्ही पण पुस्तक कंबाईन येते, एकाच याच्यामध्ये येते, एकाच बंचमध्ये येते, सोबत येते हे पुस्तक। ओके, ते वाचा। इंग्लिश विषयासाठी मी हे वाचलं होतं, ठीक आहे। MJ शेख सरांचं इंग्लिश, ठीक, जे की मराठीमधून इंग्लिश शिकवलेलं आहे, मराठीमधून इंग्लिश शिकवलेलं आहे। ज्यांना कोणाला इंग्लिशमधून इंग्लिश वाचायचं असेल त्यांनी जनरल ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश हे पुस्तक वाचायचं आहे। हे मी तलाठी एक्झाम फर्स्टवाली तलाठी एक्झाम क्रॅक केल्याच्या नंतर वाचलं होतं, पूर्णपणे वाचलं नाही, काही पार्ट याचा वाचलेला आहे। नेक्स्ट, मॅथसाठी मी सुरुवातीला हे वाचलं होतं तलाठी एक्झाम क्रॅक करायच्या आधी, म्हणजे प्रॉपरली 2019च्या तलाठीसाठी मी हे पुस्तक वापरलं होतं। त्यानंतर पोस्टमन एक्झाम पास करण्यासाठी मी हे वाला वापरलं होतं, RS अग्रवाल यांचं, ठीक आहे, RS अग्रवाल यांचं, ओके। हे होतं सतीश वशे सरांचं हे वालं पुस्तक होतं। हे मराठी मीडियम, इकडे जे आहे ना, इकडले या साईडचे मराठी मीडियमवाले बुक आहेत ते सगळे, हे मी हिंदीमधून वाचलं होतं आणि मराठीमध्ये पण नंतर घेतलं आहे पुस्तके। त्यानंतर रिझनिंगसाठी सतीश वशे सर, तलाठी एक्झाम क्रॅक करण्याच्या आधी मी हे वाचलं होतं, आणि तलाठी एक्झाम क्रॅक केल्यानंतर पोस्टमन MTS ह्या एक्झामसाठी मी हे वाचलं होतं RS अग्रवाल सरांचं, ठीक आहे। RS अग्रवाल सरांचं हे पुस्तक वाचलं होतं। त्यानंतर नेक्स्ट, आता तुम्हाला तलाठीसाठी हे पुस्तक सांगतो मी, ओके, प्रॉपरली। GK साठी मी हे वाचलं होतं, हे तर नव्हतं वाचलं, ओके। नेक्स्ट, हे तात्याचा ठोकळा आहे, आणि हा आता ल्युसंट हे GK। हे पुस्तक मराठीमधून आहे। हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिश दोन लँग्वेजमध्ये आहे। त्यानंतर चालू घडामोडीसाठी मी अभिनव पब्लिकेशनचं इयरबुक वाचलं होतं। तुम्ही एकदा हे वाचा किंवा हे वाचा, दोन्हीपैकी कोणतंही एक वाचा, ओके, झाला, इथे विषय संपला। आता तुम्हाला कोणतं वाचायला पाहिजे ते सांगतो। जर का तुम्ही मराठीमध्ये स्टडी करत असाल तर मी म्हणतो ह्या 2 पुस्तकांपैकी 2 म्हणजे बघा, याला तुम्ही असं एकच पुस्तक माना, ओके, कारण हे 2 मिळून एक काही नाही, हे व्याकरण आहे आणि हे आहे व्होकॅब्युलरी, दोन्ही मिळून एकच पुस्तक तयार होते, ठीक आहे। आता तुम्ही एकतर हे वाचा किंवा हे वाचा, सर्वात चांगला पर्याय हे दोन्ही वाचा, ओके। तर माझं सजेशन आहे का हे तुम्ही दोन्ही वाचा, कारण की याच्यातून जे होत नाही ते इथं कवर होते, इथं जे भेटत नाही ते इथं कवर होते। नेक्स्ट, इंग्लिशसाठी थोडं कॉम्पिटिशन वाढलं आहे, त्यामुळे जर का तुम्ही इंग्लिशचे विद्यार्थी असेल तुम्ही हेच वाचा, जर का मराठीचे विद्यार्थी असाल तर हे वाचा। हे झाल्यानंतर सेम टॉपिक तुम्ही इथून करा, ओके। तसंच मराठीचं पण सेम टॉपिक तुम्ही दुसऱ्या पुस्तकातून करा, कारण की सध्या तुमच्याकडे वेळ आहे, त्यामुळे हे पुस्तक करा, त्यानंतर सेम टॉपिक तुम्ही इथून करा। तसंच हे पुस्तक करा, हे पुस्तक वाचल्यानंतर सेम टॉपिक तुमचं इथून करा, म्हणजे जेणेकरून एखाद्या चॅप्टरमधला एखादी पॉईंट तुमचा इथे नाही समजला, तुम्हाला
इथे कव्हर करता येईल. एखादी पॉईंट समजा या पुस्तकात नाही तर तो तुमचा इथं कव्हर होऊन जाते. एखादी चॅप्टर म्हणला एखादी पॉईंट इथे नसेल तर तो इकडे तुमचा कव्हर होऊन जाते. त्यामुळे पहिल्या 2 विषयासाठी इंग्लिश आणि मराठीसाठी दोन्ही पुस्तकं वाचा. त्यानंतर मॅथ्ससाठी काय करायचं मित्रांनो, माझं चांगलं एक प्रॉपरली सजेशन आहे का इथून तुम्ही थेरी करा, इथून प्रॅक्टिस क्वेश्चन करा. ओके, इथून थेरी करा, तिथून प्रॅक्टिस क्वेश्चन करा. प्रॉपरली पूर्णच्या पूर्ण पुस्तक कंप्लीट करायची गरज नाही. काही निवडक चॅप्टर आहेत तेवढेच करायचे, पूर्णच्या पूर्ण कंप्लीट करायची गरज नाही. मी तुम्हाला टॉपिक्स पण ऑलरेडी मी प्रोव्हाइड केले आहे अदर व्हिडिओजमध्ये. त्यानंतर रिझनिंगसाठी पण मित्रांनो इथून थेरी करा आणि याचे प्रॅक्टिस क्वेश्चन करायचे नाही बरं. हे जे पुस्तक आहे 37 वर्षाचं गणित आणि बुद्धिमत्ता, याच्या आधीचं गणित, प्रॅक्टिस क्वेश्चन करायचे नाही. डायरेक्ट इथून प्रॅक्टिस क्वेश्चन इथून करा. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन इथून थेरी करा, कारण की इथे तुमच्या ट्रिक्स वगैरे दिलेल्या आहे. त्यामुळे इथून थेरी करा, इथून प्रॅक्टिस करा. इथं ट्रिक्स वगैरे दिलेले नाही, सगळं बेसिकनुसार इथे शिकवलेलं आहे. त्यामुळे इथून थेरी करायची नाही, फक्त प्रॅक्टिस करायची, कारण की इथे क्वेश्चन चांगले आहेत. तात्याच्या ठोकळ्यासाठी काय करा मित्रांनो, हे पुस्तक हिंदीमधून भेटते, हे पुस्तक मराठीमधून आहे. काही टॉपिक्स निवडक टॉपिक इथून करा. जे टॉपिक्स मित्रांनो याच्यामध्ये नाही ते निवडकच टॉपिक इथे करा. ठीक आहे, तुम्हाला प्रॉपरली प्रत्येक विषयानुसार तुम्हाला प्रॉपरली प्रत्येक सब्जेक्टनुसार आणि पुस्तकानुसार काय स्ट्रॅटेजी पाहिजे ते पण इथे सांगत आहो. आणि कोणते पुस्तकातून नेमकं कसं करायचं, काय करायचं ते पण तुम्हाला इथे मी सांगत आहो. काही महत्त्वाचे म्हणजे बघा, मोस्टली इथून टॉपिक कंप्लीट करा आणि जे टॉपिक इथं नाही ते इथं करा. खास करून स्टॅटिक जीके वगैरे तो तिथून करा, हिंदीमधून करा. काही निवडकच चॅप्टर करायचे आहे. आणि अभिनव हे 2 पैकी कोणतं एक पुस्तक वाचा. 2 वाचायची गरज नाही, कोणतं एकच वाचा, कोणतंही एकच, करंटसाठी कोणतंही एकच. ओके, आशा करतो मित्रांनो ही बुकलिस्ट ठेवा. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि सोबतच मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कोणते बुक्स वापरले होते, तलाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी कोणते बुक्स वापरले होते आणि एक्झाम क्रॅक केल्याच्या नंतर कोणते बुक्स वापरले होते, जेणेकरून माझे आणखी 2 रिझल्ट आले, ते पण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा वाटल्यास मी रिपीट करतो. पहा, मी आतापर्यंत हे एक्झाम पास झालो, एक्झाम क्रॅक केल्या. पहिली एक्झाम हे केली, त्याच्यानंतर ह्या 2 केल्या पोस्टमन MTS. ठीक आहे, फक्त तलाठी एक्झामसाठी मी काय वाचलं ते सांगतो. हे पुस्तकं कंबाईन वाचले होते. मोस्टली मी याचा वापर केला, याचा शब्दरत्न अजिबात हात लावला नव्हता. काही निवडक चॅप्टर वाचले होते, परंतु मोस्टली पूर्णच्या पूर्ण मी हेच याच्यावर फोकस केला होता. ओके, म्हणजे असं म्हणा ना, सोबत कंबाईन केलं होतं. नेक्स्ट हे आणि एक असं म्हणा ना, कोणते पुस्तक वाचले तुम्ही, हे आणि हे वाचलं होतं. ठीक आहे, याला तर अजिबात मी हातच लावलं नव्हतं. तेवढा मला तेव्हा मला समजत पण नव्हतं का 2 पुस्तकं असते याच्यावाले, म्हणजे त्या आपलं कोणतं मोरा वाळंबे सरांची 2 पुस्तकं आहे, एवढी पण अक्कल नव्हती, ते तेवढी नव्हतं समजत मला. ठीक आहे, म्हणून हे आणि हे वाचलं होतं मी. नेक्स्ट इंग्लिशमध्ये फक्त हे वाचलं होतं एक्झाम तलाठीसाठी. त्यानंतर 37 वर्षे फक्त हे वाचलं होतं तलाठीसाठी. मॅथ्ससाठी फक्त हेच वाचलं. रिझनिंगसाठी फक्त हेच वाचलं. GK साठी फक्त हेच वाचलं. आणि चालू घडामोडीसाठी फक्त हेच वाचलं. एकंदरीत पाहता तुम्हाला डाव्या हातावरचे पुस्तक दिसते, तेच पुस्तक वाचले होते मी तलाठीसाठी. तलाठीच्या नंतर पोस्टमन MTS साठी मग बाकीचे पुस्तक वाचले होते, जे की करंटसाठी हेच एक पुस्तक वाचलं होतं. पोस्टमन MTS साठी मी फक्त हे पुस्तक वाचलं होतं. त्यानंतर GK साठी हे वाचलं होतं, काही प्रमाणामध्ये याचा पण वापर केला होता. काही खूपच निवडक चॅप्टर केले होते तिथून. आणि मॅथ रिझनिंगसाठी 37 वर्षामधून थेरी करायचो आणि इकडे प्रॅक्टिस करायचो मॅथ आणि रिझनिंगसाठी. ओके, पोस्टमन MTS साठी एवढं मी करायचो. ओके, थँक्यू. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. मला वाटते डबल इन्फॉर्मेशन दिली इथे. ओके, कारण की ती काही गोष्टी तुम्ही रिपीट केल्या, मुद्दामून रिपीट केल्या, जेणेकरून सेम गोष्ट तुमच्या जास्त कानावर बसली पाहिजे, जास्त तुम्हाला जास्त लक्षात राहिली पाहिजे यासाठी. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.